आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार। शेतकरी उद्योग तरुणांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होणार का याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंची लिफ्ट 6व्या मजल्यापर्यंत पोहोचणार नाही। ठाकरे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्याने अडकले। ठाकरे आणि फडणवीसांच्या लिफ्ट प्रवासावरून मुख्यमंत्र्यांचा टोला। महायुतीत अजित पवारांच्या एंट्रीने भाजप कार्यकर्ते नाराज। अजित पवारांना युतीतून काढा, ते सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको। भाजप पदाधिकाऱ्यांचा आमदार राहुल कुल यांच्या समोर सत्ता। उद्धव ठाकरे 7 जुलैपासून महाराष्ट्र दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने दौऱ्याचं नियोजन। विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या घेणार बैठका। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग। पुरस्कार प्राप्त खेळाडूंना शासन सेवेत न घेतल्याची बातमी। मुख्यमंत्र्यांकडून दखल। क्रीडा मंत्री आणि प्रधान सचिवांना तात्काळ खेळाडूंशी संवाद साधण्याच्या सूचना। 18व्या लोकसभेच्या संसदीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस। नीट परीक्षेतील घोटाळ्यावरून इंडिया आघाडी आक्रमक। आज संसदेच्या दोन्ही सभागृहात इंडिया आघाडी नीट परीक्षेचा मुद्दा मांडणार। राजधानी दिल्लीला मुसळधार पावसानं झोडपलं। अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी। अनेक गाड्याही पाण्याखाली। इंग्लंडला धूळ चारत टीम इंडिया T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये। अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर आज चर्चा। भाजप नेते अनुराग ठाकूर लोकसभेत आणि सुधांशु त्रिवेदी राज्यसभेमध्ये धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू करण्याची शक्यता। काँग्रेस नेते राहुल गांधींनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट। सुप्रिया सुळे, डिंपल यादव, मिसा भारती यांच्यासह अनेक विरोधी खासदारांनी होते उपस्थित। भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज। प्रकृती अचानक बिघडल्यामुळे रुग्णालयात केलं होतं दाखल। प्रकृतीत सुधारणा झाल्याने रुग्णालयातून घरी सोडलं। लैंगिक शोषण प्रकरणी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या विरोधात 750 पानी आरोपपत्र दाखल। 75 जणांनी दिली साक्ष। येडियुरप्पा यांच्यावरती अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप। प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांना यावर्षीचा पेन प्रिंटर 2024 हा पुरस्कार जाहीर। 10 ऑक्टोबर रोजी पुरस्काराचं वितरण। नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई। बिहारच्या पाटणातून दोघांना अटक। मनीष प्रकाश नावाच्या व्यक्तीला अटक। पेपर फुटीत मनीषची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचा संशय। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 वरील छत कोसळल्याची दुर्घटना। दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी। जखमींना रुग्णालयात केलं दाखल। बिहारमध्ये मारिया नदीवरील पूल कोसळला। मुसळधार पावसामुळे पूल कोसळल्याची माहिती। दुर्घटनेत कोणीही जखमी नाही। प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानींच्या मुलाच्या लग्नाची धामधूम सुरू। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेचा व्हिडिओ समोर। बायडन ट्रम्प यांच्यात पहिली टीव्ही डिबेट सुरू। जाहीर व्यासपीठावरती बायडन ट्रम्प यांचा थेट सामना। बायडन यांच्याशी हस्तांदोलन करण्यात ट्रम्प यांचा नकार।